नमस्कार. आज तारीख 3/8/2024. आज बारामती तालुक्यामध्ये गोजूबावी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे बैलांचं मोठ्या शर्यत आहेत इथे आपण आलेलो आहे. तर इथं खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे 100 बडकर एक चांगले जातीवंत म्हैसूर खिल्लार धनगरी कोसा खिल्लार, मानदेशी खिल्लार, जवार खिल्लार आलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता. याच्यासाठी नाद आणि वेळ काढावा लागतोय. पाहू शकता कशा प्रकारचे बैल आहेत. हे लाकडी निंबोडीचे बैल आहेत इंदापूर तालुक्यात. कुणाची बैल आहेत हे? सागर शेठ खाडे. लाकडीचे आहेत का निंबोडीचे? लाकडीचे. हा मोठाच घेतलाय का बारका घेतला होता? मोठाच घेतला होता. कुठून घेतला होता? जावली. कोणती जावली? फलटण जावली का सातारा जावली? साताऱ्याची. कोणाकडून घेतला होता काय माहित? असं पाहूया आपण पुढे. बैल पाहण्यासारखी आहेत बघा, तुम्ही पाहू शकताय. एकदम चित्रातला बैल असल्यागत दिसतोय हा. कपिला खिल्लार इथं 2 वळू आलेले आहेत रेससाठी. कपिला खिल्लार हे फक्त शेतीला किंवा दावणीला बांधण्यासाठी नाही तर रेसला पण पळू शकतात. बघा हे ह्यांनी धावलंय. कुठल्या गाड्या? ब्लॅक टायगर शंभू क्लब नरेगाव निरा यांचा आहेत. हा बऱ्यापैकी सगळ्यांचा आवडता आहे वाटतं. हा सिकंदर का? हा खोड सध्याला चर्चेचा आणि स्पीडला चांगला आहे. सगळीकडे मैदानावर ह्याचं नाव असते. पाहू शकता ह्याची ठेवण चेहऱ्याची. ज्याला नाद करायचा त्यानं बैलाच्या नक्या, पाय, बैलाची छाती, बैलाच्या शिंगात आणि चेहऱ्यात काय नाही. रेस करायची असेल तर बैलाचा चौक, त्याच्या मागचे पाय हे बघणं गरजेचं आहे. कुणाचा ही मालक कोण आहे त्याचा? मालक कोण आहे त्याचा? सचिन शेठ चव्हाण. क्या त्याची बोला. काय नाव मालक? पहिलवान सचिन शेठ चव्हाण व 81 सिकंदर. लहानच घेतला होता का? लहान. कुठून घेतला होता? जाधववाडीतून घेतलाय. कोणती जाधववाडी? वाटर जाधववाडी. वाटरचा. आपल्या इकडची पैदास आहे का म्हैसूर खिल्लार? बँगलोरची. वर आणलेलं आहे. किती दात झालंय आता? आता दुसरं आहे. किती फायनल घेतले आतापर्यंत? आतापर्यंत झालं की 15 फायनल झाले. 15 फायनल झाले. आता पळून आलाय? आता गटपास झाला. धन्यवाद. पाहू शकता बैलाची ठेवण कशी आहे. कोण लहान असल्यापासून चांगला पळतोय. कमी वयात नावाला चर्चेला आलाय. तुम्हाला रेसला जर खोंड पाहिजे असेल चांगला तर त्याचा चेहरा बघू नका, शिंग बघू नका. त्याचे फक्त पाय, खूर, चौक, त्याचा पळ, त्याचे डोळे किती धारदार आहेत हे पहा. धन्यवाद. इथे एवढे बैल आलेत हजाराच्या घरात की व्हिडिओ बनवल तेवढं कमी. अजून आपल्याला फाटीकडे जायचंय. फाटी अजून लांब आहे. हे बैल पाहण्यातच
आपण पाहतोय, कारण 101 बडकर एक बैल आले. हा बैल मला जुन्या खाणीतून वाटतोय, कारण ह्याची जुन्या बैलासारखी ठेवण आहे. शिंगाची, कपाळाची, पाठीचा मणका, नक्या, त्याच्या वृषणाची ठेवण बघा, म्हणजे दुधाच्या गायीची पैदास वाटते. चेहरा बघू शकता, दीर गंभीर कसा आहे. जुना पाखऱ्या म्हणून एक धडा होता, त्याच्यातला पाखऱ्या वळूचा असा चेहरा दाखवलेला. पाहू शकता किती सुंदर जनावर आहे. आखीव रेखीव काटक. एकशे बडकर एक जनावर आले तिथं. एकदम फोटो काढून ठेवायसारखा चेहरा बघा. महादेवाच्या मंदिरात जसा नंदी असतोय, नंदीचा चेहरा सेम तसा चेहरा बघा. एकदम सुंदर जनावर. इथे कितीही चॅनल वाले आले ना, तरी सुद्धा इथे रेसमध्ये सगळ्या बैल मालकांची मुलाखत कोणीच घेऊ शकत नाही. एवढे बैल आहेत किंवा एवढे वळू खोंड रेसला पळण्यासाठी आलेत. माझ्या माहितीप्रमाणे मी बऱ्याच चॅनलवाल्यांच्या मुलाखती बघितल्या रेसवाल्यांच्या, पण ते पण ठराविक वळूच्या भोवतीच फिरत असतात, ठराविक वळूंच्याच मुलाखती घेत असतात. इतर जे नवीन वळू आहेत किंवा नवीन बैल आहेत, अशा बैलांच्या ते पण मुलाखती घेत नाहीत. ठराविक लक्षवेधी जी बैल आहेत, बकासूर, बलमा, सिकंदर, घरणकीचा राजा, अशा ठराविक बैलांच्याच मुलाखती घेण्यावर त्यांचा भर जास्त असतो. उमद मोठ्या मापाचं जनावर बघा. रेसचा बैल कमी, पण मोठ्या मापाचा वळू जास्त वाटतोय हा. मला वाटते बुलढाणा फौजी ग्रुप, बुलढाण्याचा बब्या वाटतोय हा. हा बब्या आहे ना? बरोबर आहे. फौजी ग्रुप बुलढाणा हिवरखेड यांचा हा बब्या आहे. त्यांनी महाराष्ट्रात सध्याला धुमाकूळ घातलाय. बुलढाण्याकडे शंकरपटामध्ये नंबर काढलेला हा 1 नंबरचा शंकरपटामध्ये नंबर काढतोय. त्याचे बघा पायाच्या दोन्ही नक्यांच्या आणि दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये जवळजवळ अर्ध्या फुटाचं अंतर आहे. ही बघण्याची पद्धत आहे की बैलाला पुढे पळताना ताकद गावली पाहिजे, याच्यासाठी बैलाच्या पायामध्ये गुडघ्याला गुडघं धडकलं नाही पाहिजे. बैलाची छाती रुंद आहे. बैलाच्या मोहरच्या पायाच्या मध्ये पण अंतर आहे. नक्या बघू शकता, उंदर नक्कीच्या आणि मेन नक्कीच्या मध्ये अंतर आहे. इथं बी अंतर आहे. चौकाला रुंद आहे. रेस मध्ये चेहरा कसा आहे, शिंग कसे आहे ह्याला महत्व नाही. बैलाच्या नक्या, पाय, चौक कसा आहे आणि बैल पळतोय कसा ह्याला महत्व आहे. बघा बकासूर सारखा शांत आहे, एवढा पळतो पण किती शांत बैल आहे. ते म्हणतात ना, जया अंगी मोठेपण तया यात ना कठी, तसं आहे. नाव सांगा, मालकाचं नाव सांगा, बैल मालकाचं. मालकाचं नाव का? विनायक संदीपराव चव्हाण, गाव राहणार हिवरखेड, पूर्ण तालुका शंकर, राज्य, डिस्ट्रिक्ट बुलढाणा. मोबाईल नंबर 7798053554. आणि चालकाचं नाव, चालक ड्रायव्हरचं म्हणजे काळीजी आमचं सगळ्याच. काय नाव? हे सोमा ड्रायव्हर तरडकर. तरडपकर. हा तरडकर. काय गाव, तालुका? तालुका फलटण, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 8805 प्रत्येक वेळेस ही गाडी तुमच्याकडेच पळवायची? त्याच्याकडेच असते, आम्ही त्याच्याकडेच असतो.
मुलाखत जेवढी लांबवत जाईल तेवढी लांबणार आहे. आपल्याला काय जमत नाही की चांगलं तेवढं दावायचं आणि बाकी सोडून द्यायचं. जे काय आहे जसं आहे तसं तुमच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न असतोय. हा बैल एक सतत चर्चेत असतोय. गावरांमधून आहे. सुंदर कॉकटेल या नावानं बैल आहे. बैल पळून आलेला दिसतोय. काहीतरी लागलंय जस्ट बैलाला. ज्यांनी रेसच्या बैलाची व्याख्या ठरवलेली होती, शेपूट बारीक, चौक असा पाहिजे, पायाला, नख्याला, शिंगाला असं, बकासूरने सुंदर कॉकटेलनी ती सगळ्या संज्ञाच बदलून टाकल्यात. एकदम गावरांमधला बैल आहे. त्याची नजर बघा, कान बघा, टवकारण्याची पद्धत, माणूस काय बोलतोय कसं आहे त्याच्या बैल माणसाकडे लक्ष असते. याचं पण बघा, नक्या एकदम सरळ हरणासारख्या जुळक, मागच्या दोन्ही पायाच्या मध्ये अंतर आहे. दोन्ही पायाच्या मध्ये अंतर, चौकाला रुंद. रेस मध्ये महत्व नाही सुंदर दिसण्याला, रेस मध्ये फक्त पळण्याला महत्व आहे. बैलांच्या मालकांचं नाव सांगताय? पिंटू शेट मोडक, वडकी. मोबाईल नंबर आहे त्यांचा? ही गाडी कोण हाणली आता? आपल्या किरण भाऊ, गाडी कोणी मारली हो? गाडी कोणी मारली? अटील ड्रायव्हर. अटील ड्रायव्हर कुठले? तामखडा. तामखडा, फलटण. कोणाबरोबर पळाला हा आता? वादळ. अलीकडचं का? हा, अलीकडचं. काय झालं गटला? गट पास झाला. हा गट पास झालाय आता. हे आता लागलं काय? बैल गट पास झालाय आता, लागलेला आहे का? मागच्या वर्षी हा बैल सुंदर कॉकटेल ह्या वादळ बैला बरोबर पळालेला आहे. ह्या बैला बरोबर पळालेला. कुणाचा बैल आहे हा? कुणाचा? वैभव शेठ पाटील. गाव आता तामखड्याकडे असतो. म्हणजे फलटणला असतोय बैला? तामखडा फलटणच्या जवळच आहे ना. ड्रायव्हर पण ते आणि सांभाळाय पण त्यांच्याकडेच. ड्रायव्हर हे स्वतः घरातलं संबंध. पण मालक प्रॉपर कुठले आहेत? मुंबई. मुंबईचे कुठले? काय नाव मुंबईचं? मुंबईचं नाव काय मालकांचं? वैभव शेठ पाटील आणि कार्यकर. घेते ना. बघा नवीन खोंड आहे, चेहऱ्याला बारीक, मजबूत शरीर असते. काय नाव आहे बैलाचं? रायफल. राजा कुठे माहिती का? नाही राव, पहा ना, असेल ना इथेच कुठेतरी. गुणवरे तालुका फलटण इथला रायफल आहे. किती शांत बसलाय बैल बघू शकता. काय नाव बैलाचं? सैराट. कुठला आहे? पंढरपूर. करोळे, पंढरपूर. अजून पळाय गेलं नाही? 38 मध्ये. पहा, आनंद घ्या. आवडला तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि हा आहे रेसवाल्यांचा देव बकासूर. त्या बैलाने सगळ्या रेसच्या व्याख्याच मोडून टाकल्या. एकदम गावरान बैल, साधा सिंपल,
मीडियम हाईटचा. एकदम शांत बैल, पण फट्टीवर सोडला की मग मात्र स्पीडचं कळत नाही.